हॅलो. आर्यन फिल्म फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021 पर्व धाब अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये तमाम क्रीडारसिकांचं, प्रेक्षकांचं, संघमालकांचं, आयोजनकर्त्यांच्या वतीनं शब्दसम्मानाने हार्दिक हॅलो. तर नक्कीच आजचा अंतिम दिवस असेल. अंतिम दिवसातील हा सकाळच्या सत्रातील पहिला सामना असेल. नक्कीच तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल. एका बाजूला द ग्रेट मराठा, एका बाजूला श्री वरद विनायक 11 संघ, एका बाजूला संघमालक दिनेशजी महाराज, एका बाजूला संघमालक बळीरामजी चव्हाण आणि राजकिरणजी जाधव यांच्या माध्यमात होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सकाळ हसरी असावी, ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी घ्यावे पांडुरंगाचे नाम, पूर्ण होई सर्व काम. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचं सत्र, तिसरा अंतिम दिवस. इथे मात्र क्षेत्ररक्षण लागले. नाणेफेकीचा कौल जिंकला श्री वरद विनायक 11 संघानं आणि तिथून मात्र स्वीकारलं क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मात्र द ग्रेट मराठा या संघाला. समोर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती सुशांत, नॉन स्ट्राईक एंडवरती जयेश तेवढे तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथं डिलिव्हर होईल. आक्रमकता इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटमधलं खरं कला कौशल्य. सकाळचं सत्र, शांत वातावरण, शांत सामना स्टार्ट होईल. नंतर येणाऱ्या पर्वामध्ये तुम्हाला पर्वणी पाहायला मिळेल. एकीकडून झुंज होईल गोलंदाजाची, एकीकडून झुंज होईल फलंदाजाची. आणि हे क्रिकेटचं मादक सौंदर्य. या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हा पहिला चेंडू फाईन लेग रिझन निवडलाय सुशांत. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. डीजे हॅलो हॅलो. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ आपण पाहतोय तिथे कशा पद्धतीचे या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. शांताराम गोलंदाजी मार्क एंडवरती, गोलंदाज स्लिप झालाय आणि आपण पाहिलं पहिला चेंडू शॉर्टलेन स्पॉटवरती चेंडू आपण पाहतोय आणि चेंडू फाईन लेग रिजनवरती आपण जर पाहिलं षटकारासाठी 6 धाब्यांसाठी आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला. आपण पाहू शकाल कशा पद्धतीचं क्रिकेट रंगलं. गेले 2 दिवस आपण आर्यन प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा पाहताय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. सुंदर ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सर्कल पद्धतीचं मैदान. ही स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते जगभरामध्ये. आमचे लाईव्ह स्ट्रीपिंगवाले भावेश मात्रे गेली 3 दिवस आपण पाहतोय आपल्यासोबत जोडले गेलेत. एक अप्रतिम आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच ज्या पद्धतीचा या ठिकाणी खेळ संपन्न होईल. येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. चेंडू पाहिजे का? चेंडू द्या. तर नक्कीच आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि 3 दिवस गेले. कौतुक करेन मी आमचे मनोज विचारे डीजे अँड सिस्टीमचं. खरोखरच 3 दिवस चांगलं मायक्रो या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिले. कारण समालोचकासाठी किंवा प्रत्येक कार्यक्रमासाठी जर डीजे साऊंड सिस्टीम, मायक्रो सिस्टीम चांगली असेल. गणेश भाऊसाहेब, गणेश सावंत. सचिन थोडी तिकडे जा ना तू त्या साईडला. तर नक्कीच आपण पाहिलं तर इथे पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकारानंतर जर आपण पाहू शकाल दोघांमध्ये कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल जयेश तेवरे आणि सुशांत सकपालच्या माध्यमातून. तिथून मात्र जर आपण पाहिलं तर शांतारामवरती इथे मात्र जास्त भरोसा दाखवला जाईल. सुशांत या फलंदाजामध्ये ती कॅपॅसिटी आहे, क्षमता इथे दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येक संघाकडनं केला जाईल. कॅपॅसिटी खूप महत्त्वाची असते. तुमच्याकडे किती कुवत आहे. मात्र सुशांतनं पहिल्या चेंडूवरती दाखवला 10 कदम
शांताराम ही देखील त्याच अँगलचा एक चांगला दर्जाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र या चेंडूवर सन्मान दिला जातोय. आपण पाहिलं षटकार आला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल धाव रोटेट केली आहे. एका धाबेनं धावफलक सरसावतोय धावसंख्येवरती 7 या अंकावरती. शांत क्रिकेट आपण पाहिलं. या चेंडूवर डिफेन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेटिंग स्ट्राईक चेंजिंग आपण पाहिली. पण पाहिलं डीप लॉंग लेग वरती पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं सुशांत सकपाळनं शांतारामचं. 6 धावा जमवल्या. सकाळचं हे सत्र शांत वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. तुमचा निर्णय हा तुम्हाला या ठिकाणी विजयाची घोडदौड करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. मात्र दुसरं सत्र अद्याप शिल्लक असेल. आपण पाहतोय या सामन्यातील पहिलं सत्र सुरुवात असताना पहिल्या 2 चेंडूंवरती धावा घेतल्या द ग्रेट मराठा संघानं 7. शॉर्टलेन स्पॉटवरती चेंडू होता. इथे संधी लाभते का पाहायचे आणि तिथे मात्र थोडी चूक मी म्हणेन. तुम्हाला एक एक विकेटचं मोल या ठिकाणी खूप महागडं ठरू शकतं. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की भागीदारी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये झाली आहे तेव्हा तेव्हा मैदानामध्ये सामना भागीदारी करणाऱ्या 2 फलंदाजांच्या ताब्यात असतो. आणि तिथून तुम्हाला जर खरं क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला ब्रेक थ्रू घ्यावा लागतो. अर्थातच आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ वरदविनायक 11 संघ, संघमालक बळीरामजी चव्हाण यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला संघमालक दिनेश मराठे यांचा द ग्रेट मराठा संघ. डिलिव्हर करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. एकच या ठिकाणी धाव घेतली जाते. एका धावेनं धावफलक सरसावलं. धावफलकावरती 9 या अंकावरती. पहिला चेंडू 6 धावा आल्या. नंतरच्या 3 चेंडूंवरती सिंगल धावा येत आहेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडू गणित समीकरण वेगळं पाहायला मिळेल. एक वेगळं समीकरण अनेक वेगळा स्टान्स आपण पाहतोय या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्टलेन स्पॉटवरती चेंडू होता. तिथे मात्र संधी लाभते का? थ्रो परफेक्ट असता खूप महागडं ठरलं असतं मी म्हणेन सुशांतला. आणि तिथे मात्र जाते सिंगल धाव. बघा 2 वेळा मी म्हणेन सॉरी तिथे मात्र धाबा येथील धावफलकावरती 90 धाबा. आपण पाहतोय दोघांमधले कन्फ्युजन आपल्याला इथे पाहायला मिळालं. थ्रो परफेक्ट असता तर कुठेतरी गणित वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. द ग्रेट मराठा संघाला या ठिकाणी जर आपण पाहिलं धावबाच्या स्वरूपात 2 वेळा चान्सेस नक्कीच मिळत आहेत दोन्ही फलंदाजांना. म्हणजे सामना किती प्रेशर मध्ये आहे हे प्रेक्षकांना सांगण्याची काही गरज नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय या वेळेस मात्र आपण पाहतोय जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त थ्रो आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा जयेश देवरी इथे मात्र पूर्णतः चकलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि तेच आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळालं. 3 वेळा आपण जर पाहिलं विकेटचं पतन होण्यास संधी मात्र प्राप्त झाली होती. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. पहिला षटकाच्या ठिकाणी सांगता होते आणि द ग्रेट मराठा संघ प्रथम फलंदाजी करताना सद्यस्थिती 10 धावा. कोणत्याही प्रकारच्या विकेटचं नुकसान नाहीये. डीजे हॅलो धन्यवाद डीजे. अंपायर प्लीज टाइमपास नको. तर नक्कीच पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. पहिले षटक या ठिकाणी टाकलं शांतारामनं. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या. येणाऱ्या 5 चेंडूंवरती फक्त 4 धावा खर्च केल्या. कौतुक करेन मी गोलंदाजाचं. कारण जरी सुशांत सकपाळनं पहिल्या चेंडूवर 6 धावा घेतल्या मात्र नंतर आपण पाहतोय वापसी केले गोलंदाज शांतारामनं. सुशांत थोडासा मी म्हणेन इथे मात्र इंजर्ड पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज इथे मात्र आपण पाहतोय राकेश जाधव याला आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल जयेश देवरी. हा फलंदाज देखील तितक्या ताकदीचा. बघा हा सामना खूपच इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. त्यामुळे इथे लढत तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला जरी विचार केला फलंदाजाचा तर जयेश देवरी इथे मात्र निर्णयात्मक खेळी करावी लागेल. कारण दुसऱ्या अँगलनं जर पाहिलं सुशांत त्यावेळेस इंजर्ड दिसतोय आपल्याला.
तरी देखील आपण पाहतोय 6 धावा जमवल्यात आपल्या बॅटनं आणि इथे आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये निर्णायक चेंडू डिलिव्हर होतील. एक्सलेंट गुड बॉलिंग आपण पाहिलं. गुडलिन स्पॉट निवडलाय, अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी. गुडलिन स्पॉट वरून ऑफस्टिकच्या जवळून अगदी चेंडू आपण पाहतोय डिलिव्हर झालाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. बघा चाणक्य नीती नक्कीच या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळेल. कारण प्रत्येकाकडं आहे क्रिकेटमधला एक दर्जा, क्रिकेटमधला एक क्लास, आणि तो फक्त इथे तुम्हाला प्रदर्शित करावा लागेल. कारण सामना तितकाच महत्वाचा, सामना तितक्या ताकदीचा. इथे मात्र आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षण परफेक्ट चांगलं पाहायला मिळेल. धावा जर रोखल्या जातील तर दबाव नक्कीच फलंदाजांवरती येतो, मात्र धावा तुम्हाला जमवाव्याच लागतील. कारण निर्णायक सामन्यामध्ये जर तुम्ही तुमची फलंदाजी करू शकला नाहीत तर सामना तुम्ही गमावू शकता. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र धावा आल्या, त्या धाव फलकावरती 11 धावा अंकित होतील. चांगल्या पद्धतीचा खेळ इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सलेंट क्रिकेट तुम्ही पाहू शकाल. राकेश जाधवचं हे षटक किती निर्णायक ठरेल, आणि एका बाजूला सुशांत आणि जयेश देवरी हे किती निर्णायक ठरतील. दोन्ही बाजू आपल्याला पाहायला या ठिकाणी आवश्यक आहेत. कारण दोघां संघांमधलं हे युद्ध या सकाळच्या सत्रामध्ये या लीगमध्ये निर्णायक ठरेल. या दोन्ही संघांचं अस्तित्व आणि अस्तित्वासाठी सुरू असलेली ही लढाई संघर्षानंच संपेल. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस मी म्हणेन. इथे मात्र आपण स्क्वेअर लेग रिझन निवडलंय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं इथे दोन्ही फलंदाजांना. एक्सलेंट बॉलिंग, चांगली या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश जाधवच्या माध्यमातून 12 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि अद्याप आपण जर पाहिलं धावा आल्या त्या फक्त 12 धावा. भागीदारी नक्कीच झाली आहे, मात्र तिथून जर आपण पाहिलं आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागेल. कारण 4 षटकांमध्ये 40-45 धावा होणं देखील गरजेचं आहे, आणि गरज ही धावांची ही तुम्हाला वाढवावीच लागेल, गती वाढवावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू कशा पद्धतीनं ट्रॅव्हल झाला होता, मात्र तिथे आपण पाहिलं सेफ झोन मी म्हणेन पाहायला मिळेल तुम्हाला. पॉइंट रिजनच्या थोडंसं बाजूला आपण पाहतोय चेंडू जाईल आणि 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक सरसावेल. धावफलकावरती 13 धावा. 1.4 चेंडूचा खेळ, अर्थातच 10 चेंडू डिलिव्हर झालेत आणि धावा झाल्यात त्या फक्त 13 धावा. तुम्ही निर्णायक सामना खेळता याचं भान तुम्हाला मैदानामध्ये असायला हवं. कारण प्रत्येक चेंडू गणित तुम्हाला समीकरण बदलावं लागेल. बदल केला तरच सामन्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. मात्र दोन्ही अँगलनं आपण पाहिलं तर दोन्ही संघ खेळतायत ते विजयासाठी. एक्सिलेंट बॉलिंग आपण पाहतोय, जबरदस्त गोलंदाजी. मी पहिलंच म्हटलं होतं या गोलंदाजामध्ये ती कुवत आहे, ती क्षमता आहे, आणि 2 फलंदाज सुशांत आणि जय देवरे यांच्याकडे देखील तितक्याच ताकदीची कुवत आहे. दोन्ही बाजू मांडणं हे गरजेचं असतं, कारण दोन्ही बाजूनं विचार केला तर फलंदाज तितके तुल्यबळ. जय देवरे तर विचारच केला जाणार नाही, आणि सुशांत सकपाळ हा आर्यन प्रीमियर लीगचा एक खरा हिरा मैदानात अद्याप आहे. ब्लॉक चेंडू आपण पाहतोय, यॉर्क लेनचा चेंडू आपण पाहू शकाल. फक्त 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक सरसावतोय. 2 षटकांची सांगता. प्रथम फलंदाजी करताना संघ मालक दिनेश मराठे यांचा संघ द ग्रेट मराठा संघ बिनबाद 14 डीजे. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वरद विनायक 11 संघ. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र 2 षटकांची सांगता पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचा खेळ. पहिले षटक शांताराम भोसले 6 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केला, 10 धावा दिल्या, विकेट मात्र घेतली नाही. दुसरं राकेश जाधव आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, 4 धावा. आता मात्र इथे मात्र आपण पाहू शकाल तिसऱ्या
षटकासाठी गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय एका बाजूनं तडकीच अनिकेत याच्यावरती तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत स्ट्राईक एंड वरती सुशांत. जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल दोन्ही संघांना. तडकीस अनिकेत याच्या माध्यमातून षटक हाताळत आहे. स्ट्राईक एंड वरती सुशांत. यावेळेस मात्र आक्रमण चढवलंय. पहिला चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, 6 धावा. तडकीच अप्रतिम दर्जाच्या या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सुशांत सकपाळने घेतल्यात 6 धाबा. धावपालकावरती धावा आल्या त्या मात्र 20 धाबा. जबरदस्त गोलंदाजी केली होती राकेश जाधवनं. आता मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय सुशांत सकपाळ. मी म्हणेन चांगल्या पद्धतीचा खेळ सादर करतोय. अद्याप 5 चेंडू बॅलन्स आहेत आणि एका बाजूला अनिकेत देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक चेंडू शॉर्ट लेंथ वरती जाईल, 7 धावांसाठी डीजे. सव्वीस धाबा. बघा अनिकेतला कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल, तेव्हा कुठे सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तो गोलंदाजाच्या एंडनं मात्र 2 षटकार. मी पहिलंच म्हटलं सुशांत सकपाळ एक अप्रतिम दर्जाचा फलंदाज आहे. या नवीन गोलंदाजाला मात्र त्याचा अभ्यास करावा लागेल. आपण पाहतोय 26 धाबा धावफलकावरती. यावेळेस मात्र सुंदर चेंडू मानता येईल. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एकच धाव खर्च केली आहे. धावफलकावरती धाबा लगावल्या गेल्या त्या मात्र 27 धाबा, 27 रन्स आपण पाहतोय. एका बाजूला विचार केला तर एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र सुशांत इन टच इन फॉर्म मध्ये आलाय. आता मात्र जयेश देवरे. आता आपण पाहतोय सुशांत फलंदाजी करतोय वैयक्तिक 23 या अंकावरती. पहिले 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं धावा आल्या ते 14, मात्र बघा 2 चेंडूंमध्येच क्रिकेटचं चित्र बदललं. 2 षटकार पाहायला मिळाले. अनिकेत पुन्हा वापसी करताना. यावेळेस मात्र पाहायचं काय होईल. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, 7 धावांसाठी. तडकीस धाबा येत आहेत त्या मात्र 32 धाबा, 33 रन्स आपण पाहतोय. यावेळेस आपण जर पाहिलं एक अप्रतिम दर्जाचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू द्या दुसरा. तडकीस धावफलकावरती धावा येते त्या मात्र 33 धाबा, 33 रन्स आपण पाहतोय. अनिकेत वरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय. 4 चेंडू झालेत बघा. 2 चेंडूवरती 2 षटकार सुशांत सकपाळने घेतले. नंतर मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव आणि आता मात्र जयेश देवरेने आक्रमण चढवलंय. वापसी करावी लागेल अनिकेतला. वापसी जशी केली सुशांतनं वापसी केली, जशी जयेश देवरेनं तशी वापसी अनिकेतला करावी लागेल. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. बघा गोलंदाजाकडे लाईन आणि लेंथ आहे, मात्र एकाच चेंडू यावेळेस चुकीचा ठरल्यानं षटकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे तुम्ही जर चांगली लाईन आणि लेंथ कराल तर तुमच्याकडे चांगलेच या ठिकाणी गोलंदाजी होईल. आणि जर तुम्ही एखादी जर लेंथ बिघडवाल तर तुम्हाला नक्कीच 6 धावा पाहायला मिळतील. आणि हेच समीकरण अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. 34 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सुशांत सकपाळ यावेळेस स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय एक चेंडू या षटकातील शिल्लक असेल. इथे मात्र आपण पाहतोय वाईड चेंडू प्रेशर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत वरती अमांतर धाब्याने धावफलक सरसावेल 35. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं पहिलं षटक 10 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धाबा, मात्र विकेट नव्हती. भागीदारी आपण पाहिली. तिसऱ्या षटकावरती हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय. यावेळेस मात्र सुशांत सकपाळ ऑन द फायर. तर नक्कीच आपण पाहतोय कशा पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत वरती मात्र हल्ला चढवला गेलाय. धाबा येतील ते धावफलकावरती 41 धाबा. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट होणं देखील गरजेचं आहे. तशा पद्धतीचा खेळ देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. या गोलंदाजावरती हल्ला मात्र चढवला गेलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच धाबा आल्या त्या मात्र 27 धाबा या षटकामध्ये आणि टोटल धावसंख्या आहे ती मात्र 41. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय जयेश आणि गोलंदाजी मार्क एंड वरती मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय जयेश देवरे एका बाजूला सुशांत सकपाळ इथे मात्र चांगला खेळ सादर केलाय. अनिकेतनं कमबॅक करणं गरजेचं होतं, मात्र तिथे हल्ला चढवला तो सुशांतला. मी दोन्ही बाजू सांगितल्या होत्या अगोदरच. जयेश तेवरे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं मंगेश यावेळेस गोलंदाजी करेल. यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती संधी असेल, कॅच होईल. जयेश देवरे येईल बॅक टू पेबल डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल तो म्हणजे महेश. नॉन स्ट्राईक एंड वरती महेश, स्ट्राईक एंड वरती सुशांत यावेळेस आपण पाहतोय 29 धावसंख्येवरती खेळतोय मैदानामध्ये. नक्कीच आमचे स्कोर अनिलजी सावंत आम्हाला सांगतात 29 धावसंख्येवरती वैयक्तिक धाबा इथे मात्र जमावले गेलेत. सकाळचं हे सत्र आणि अफलातून क्रिकेटचं मादक सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळतंय. काय क्रिकेटची ही पर्वणी आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021 पर्व धाव. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मंगेश चव्हाण एकीकडे अनुभव, एका बाजूला सुशांत सकपाळ अनुभव, आणि यामध्ये खरा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे बॅट आणि चेंडू मधला. धन्यवाद विनोद. स्पर्धा प्रमुख सचिन जाधव समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तर नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने खेळ सादर केला जातोय. सुशांत 41 धावसंख्या झाली धावफलकाची. 29 धावसंख्येवरती हा फलंदाज मैदानामध्ये खेळतोय. माइंड गेम चालू आहे. पहिलं आपण पाहिलं पहिले 2 षटका आपण पाहिली, धाबा फक्त घेतल्या 14 आणि तिसऱ्या षटकावरती धाबा आल्या त्या मात्र 27 धाबा. पूर्ण कसर भरून काढली. मात्र मंगेश आता एकीकडे अनुभव पणाला लावताना, दुसऱ्या बाजूला सुशांत मी म्हणेन अनुभव पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आशिष चेंडूवरती मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. डीजे
45 धाबा. बघा एक एक चूक तुम्हाला या ठिकाणी सामन्यातून बाहेर घेऊन जाईल, कारण गरज असते गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाच्या साथीची. जर क्षेत्ररक्षण चांगलं होईल तर गोलंदाजाचा मानस मजबूत होतो. मात्र इथे आपण पाहतोय 45 धाबा धावपालकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. सुशांत मात्र इरादे स्पष्ट करतोय. यावेळेस ब्लॉक चेंडू आपण पाहिला, सन्मान केला चेंडूचा. बघा एक चांगला चेंडू येईल तर चांगला खेळाडू त्या चेंडूला सन्मानच देतो, कारण सुशांतला माहित होता चेंडू केवढी जीवघेणा ठरू शकतो. फक्त त्याने आपण पाहिलं स्ट्राईक रोटेटिंग केली चौकारानंतर, आणि हेच क्रिकेटमधलं एक मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. धाबा येतात त्या 46 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये 27 धाबा आल्या. बघा एका षटकावरती खूप महागडं ठरतं. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. समोर आहे महेश. महेशकडे देखील कुवत आहे, मात्र मंगेश देखील अनुभव आहे. बघा ते 4 धाबा जर तिथे रोखल्या असत्या तर फक्त 2 धाबा आल्या असत्या, आणि 2 धाब्यांमध्ये फरक पडला तरी देखील सामना तुम्हाला जिंकता येतो. कारण एक एक धाबेवरती तुम्हाला सामना कधी कधी गमवावा लागतो. जेव्हा तुम्ही लीग स्पर्धा खेळत असाल एक मोठं संकट येऊ शकतं एका धाबेने देखील. स्ट्राईक एंडवरती महेश. इथे मात्र लाफ्ट केलाय क्षेत्ररक्षक असेल, मात्र चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. थँक्यू डीजे. आपण पाहतोय धाबा आल्या त्या धावपालकावरती 52 धाबा. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी केली होती. मात्र मी पहिलेच म्हटलं एखादा खराब चेंडू तुम्हाला सामन्यातून बाहेर घेऊन जाईल. क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. क्रिकेट गेम इज ग्लोरियस अनसर्टन. क्रिकेट रंग बदलणारा सारडा. आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये चित्र विचित्र होतं. धाबा होत्या फक्त 14, आणि तिसऱ्या षटकावरती अनिकेत वरती धावा घेतल्या 27, आणि तिथून पुढे आता आपण पाहतोय धावा घेतल्या त्या 11 धाबा. शेवटचा चेंडू असेल निर्णायक चेंडू. 52 धाबा. सामना अजून संपलेला नाहीये, कारण इथेच तुम्हाला चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. मंगेश चव्हाण अनुभव पणाला लावला होता. एक खराब चेंडू 6 धाब्यांसाठी घेऊन गेलाय. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय मिसफील्ड पाहायला मिळते. किती धाबा येतील? नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. तिथे मात्र आपण पाहतोय धाबा येतील 4+1 5 धाबा. तडकीस नो चेंडू. धाबाने त्या 57 धावा. फ्री हिट असेल. क्षेत्ररक्षकाला चेंडू नो असो किंवा काही असो चेंडू अडवणं गरजेचं असतं. सामना खेळताना तुम्ही या ठिकाणी तुमचं भान मैदानात असणं गरजेचं असतं. मात्र इथे चूक केली आहे. क्षेत्ररक्षण हा चेंडू फक्त अडवणं गरजेचं होतं. 3 धावा आणखीन वाचल्या असत्या. मात्र बेनिफिट जाते द ग्रेट मराठा संघाला. यावेळेस मात्र वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव. इथे आपण पाहतोय धावफलकावरती धाबा आहेत त्या मात्र 58 धाबा. यस फ्रेड कंटिन्यू. मात्र इथे जर आपण पाहिलं तर एक वेगळं समीकरण. पहिल्या 5 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली होती. एक चौकार गेला तो अडवणं गरजेचं होतं. मात्र तिथे चूक झाली. तिथून मग कॉन्फिडन्स लेवल ही डाऊन होते गोलंदाजी. मात्र मंगेशने खूप चांगला प्रयत्न केला होता. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय 1 धाव घेतली जाते. धावा लागते त्या धावफलकावरती 59 रन्स आपण पाहतोय. जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 60 धाब्यांची. हॅलो. शिवतेज 11 संघाचा कर्णधार आणि शिवशक्ती टायगर संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे.
शिवतेज 11 संघाचा कर्णधार, शिवतेज 11 संघाचा कर्णधार आणि शिवशक्ती टायगर संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. शिवशक्ती टायगर संघाचा कर्णधार यायचे. आपण शिवशक्ती शिवशक्ती टायगर संघाचा कर्णधार, शिवशक्ती टायगर संघाचा कर्णधार या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी भाई चौगले यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. भाई चला द ग्रेट मराठा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. द ग्रेट मराठा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पर्धा प्रमुख सचिन जाधव आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. स्पर्धा प्रमुख सचिनजी जाधव आपण कुठे असाल तर आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. सिद्धेश सकपाळ आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचंय. सिद्धेश सकपाळ हॅलो हॅलो शिवतेज 11 या संघानं नाणेफेकीचा कौल काय हॅलो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नोट करायचं, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शिवतेज 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून तडकीस पहिला चेंडू आपण पाहतो. इथे मात्र अजय मारागीचा त्रिपळा उद्ध्वस्त होईल. मंगेश चव्हाण येईल बॅक टू पवेलियन. डीजे तडकीस पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मंगेश आपण मनोज एक मिनिट. आनंद आनंद टेमकर आतमध्ये आहे तुम्ही इकडे. अजून कोण आहे तिकडे? अजून सभासद कोण आहेत? ठीक आहे. हे समोर बसत उठा तिथून, उठा तिथून.
तर नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी अजय मारागजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शैलेश एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आणि नॉन स्ट्रायकरमध्ये आपण पाहतोय वसंतला. या दोन फलंदाजांना मी म्हणेन सामना विजयाकडे घेऊन जावा लागेल. वसंतमुळे देखील तितक्या ताकदीचा देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर विचार केला तर नक्कीच चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर विजन मध्ये चेंडू जाईल. नक्कीच आपण पाहतोय एक धाव. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय हिट करण्याचा प्रयत्न 60 धाबा. मी पहिलंच म्हटलं कारण धावा जास्त असल्यानंतर फलंदाजाला आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. मात्र अजय यावेळेस चांगलं षटक हाताळतोय. 60 धावा जमवायचे तर आक्रमण करावंच लागेल. यात फलंदाजाची कोणतीच चूक नसते कारण डिफेन्स खेळू शकत नाहीये सद्यस्थिती. 60 धावा म्हटल्यानंतर आक्रमणच करावं लागेल आणि त्या आक्रमणामध्ये इथे आपण पाहतोय की धावा मात्र जमवण्यामध्ये थोडासा त्रास होतो. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय आज चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू झालेत फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट आपण पाहतोय संपन्न केली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरवरती आपण पाहतोय वसंत निवळे. नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहतोय शैलेशला आणि काय अफलातून गोलंदाजी यावेळेस अजय मारागजेच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय मात्र चेंडू सीमारेषेकडे जातोय. तिथे मात्र आपण पाहतोय येथील त्या 2 धाबा 2 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते धावफलकावरती 3 या अंकावरती डीजे. तर नक्कीच 1 षटकाची सांगता धावफलकावरती येते तर 3 धाबा इथे मात्र आणि 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरवरती शैलेश. नॉन स्ट्रायकरवरती वसंत आपण पाहतोय. अजय मरागजे याने चांगलं षटक हाताळलं. मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. एक्सिलंट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 3 धाबा धावफलकावरती नितीन यावेळेस शैलेशसाठी. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि 1 धाव नक्कीच इथे मात्र अंकित केले. एका धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते धावफलकावरती 4 या अंकावरती. बघा प्रथम 2 षटकं अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या सत्रामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र अनिकेतला थोडंसं गाईडलाईन्सची गरज होती. 27 धावा आल्या. नंतर मात्र 4थ्या षटकावरती देखील पहिले 3 चेंडू चांगले होते. नंतरचे चेंडू आपण पाहिले ते अतिशय खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकरवरती वसंत. नॉन स्ट्रायकरवरती शैलेश. ज्या खेळीसाठी ओळखला जातो ती खेळी करावी लागेल जर विजयश्री संपादित करायचा असेल वसंत निवळे यांना. स्ट्रायकरवरती वसंत निवळे. नॉन स्ट्रायकरवरती शैलेश. पहिला चेंडू आपण पाहिला तिथे मात्र 1 धाव घेतली. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय चेंडू. इथे लाफ्ट केलाय चेंडू येईल चौकारासाठी. 4 धाबा डीजे.
तर नक्कीच धावा येतील धावपालकावरती 8 धावा 1.2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. आक्रमण करतोय यावेळेस मात्र यॉर्कलँडचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन यावेळेस गोलंदाज नितीन भोसलेच्या माध्यमातून एक चांगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. नितीन भोसले आपण पाहतोय 1.3 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वसंत. नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे शैलेश. यावेळेस मात्र हल्ला चढवलाय. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. 7 धावांचा अटी षटकार. थँक्यू डीजे. आपण पहिलंच म्हटलं होतं इथे मात्र आपण पाहिलं जर अजय मराठेच्या षटकावरती 10 ते 12 धावा असत्या तर नक्कीच या सामन्याला आणखीन वेगळं स्वरूप प्राप्त झालं असतं. मात्र वसंत निवळे हा पूर्ववत फलंदाजी करण्याच्या अटॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संयम सोबत या ठिकाणी आक्रमकता दाखवतोय. हा सामना रंगतदार नक्कीच होणार यात काही दुमत नाहीये. वाईड चेंडू आपण पाहतोय. प्रेशर आता मात्र नितीन भोसलेवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. धावपालकावरती धावा येतात त्या मात्र 15 धावा. मी पहिलंच म्हटलं होतं दोन्ही बाजूनं पारड जड आहे कारण वसंत निवळे त्या अँगलमध्ये आलाय त्या आक्रमकतावरती आलाय आपल्या खऱ्या अवतारामध्ये उतरलाय. मात्र नितीन भोसले तितका चाणक्य तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला पारड कसं घसघशीत तुम्हाला भरभरीत पाहायला मिळेल आणि हा चेंडू डिलिव्हर होईल. प्रेशराईज असेल. शॉर्ट लाईन चेंडू पहिलाच म्हटला होता. चेंडू जाईल मिड विकेट रिजनला. 7 धावांसाठी डीजे. थँक्यू डीजे. मी पहिलाच म्हटलं दोन्ही बाजूला पारड जड घसघशीत भरभरीत तुम्हाला सामना पाहायला मिळेल आणि तशा पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य अफलातून क्रिकेट मैदानामध्ये. चेंडू द्यायचा आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. क्रिकेटमधलं हे वेगळं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. धाबा येतील त्या धाबावरती 21 धाबा. वाईड चेंडू आला तेव्हा मात्र गणित आखलं की प्रेशर नितीन भोसलेवरती आलाय कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं पहिले 2 षटकं प्रेशर होता द ग्रेट मराठावरती. अनिकेतवरती 27 धावा घेतल्या आणि तिथे मात्र चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. एक अप्रतिम दर्जाचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त परफॉर्मन्स. इथे मात्र दबाव दोन्ही बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. दबाव फलंदाजावरती, दबाव गोलंदाज नितीन भोसलेवरती. धावा आले त्या मात्र 21 धावा. 4 षटकांमध्ये या ठिकाणी आपण पाहिला 60 धावा जमवायच्या आहेत आणि तशा पद्धतीने जर आपण विचार केला तर प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक आपण पाहतोय. धावा झाल्या त्या 21. तर नक्कीच धावपालकावरती धावा आल्या त्या मात्र 22 धावा. आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू. आणि 38 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे फलंदाज वसंत. नॉन स्ट्रायकरवरती पाहतोय आपण शैलेशला. हॅलो. आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021 आणि जाधव कन्स्ट्रक्शन यांचे प्रोप्रायटर सन्माननीय विष्णूजी जाधव साहेब तसेच त्यांचे चिरंजीव गुरुनाथजी यांनी या ठिकाणी
आलेले आहेत या तिसऱ्या दिवसाच्या स्पर्धेला मी मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे. गुरुनाथजी या. जगदीश सर. तडकीच वाईड चेंडू आपण पाहतोय. अवांतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धाबा येतील धाव पालकावरती 23 धाबा. फलंदाज वसंत दिबुळे स्ट्राईक एंड वरती. प्रेशर असेल जगदीश वरती देखील. मात्र इथे मात्र एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिला वाईड होता. त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र डिलिव्हर झाला ऑफ स्टिकच्या जवळून. अक्रॉस दी बाट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय वसंत निवळेचा. धाबा झाल्या त्या मात्र 23 धाबा. आक्रमकता इथे मात्र आपण पाहिली मागच्या षटकामध्ये. नक्कीच आपण पाहतोय कसं तिकडे निर्णय थोडासा फसला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. काय घडेल मैदानामध्ये. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी आपण पाहिली आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र अंकित केल्या. कधी कधी स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये फलंदाजाला हे कळत नसतं चेंडू कोणत्या स्टिकच्या अँगलनी बाहेर जाईल आणि ती चूक झाली वसंत निवळेकडनं. 25 धावा धावफलकावरती आणि त्याचं बेनिफिट मात्र मिळतं ते म्हणजे गोलंदाजाला आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त परफॉर्मन्स करावा लागेल. आपण पाहतोय दोन्ही बाजूला सामना आपल्याला तशाच पद्धतीचा पाहायला मिळेल. धावा झाल्या त्या 25. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजाला लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करावी लागेल. मात्र फलंदाज तितक्याच आक्रमकतेनं नक्कीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस मात्र मी पहिलाच म्हटलं होतं चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. 6 धावा. तर नक्कीच धाव फलकावरती धावा येते त्या मात्र 31. आता मात्र वसंत निवळे आक्रमक रूप धारण करताना जगदीशवरती मात्र प्रेशर आलाय. इथे मात्र आपण पाहतोय 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 29 धाब्यांची. आला चेंडू आला. तडकीस 9 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज असेल ती अद्याप वरद विनायक 11 संघाला. संघमालक बळीरामजी चव्हाण साहेबांचा हा या ठिकाणी संघ. एका बाजूला दिनेश मारागे यांचा संघ. यावेळेस मात्र चान्स आहे. थँक्यू डीजे. तर नक्कीच इथे मात्र सुंदर झेल टिपलाय मी म्हणेन. अजय मरागजे याने एक चांगला फलंदाज मैदानामध्ये फॉर्म मध्ये होता आणि त्या फलंदाजाला इथे मात्र आपण पाहिलं माघारी परतावं लागलं. आपण पाहतोय वसंत निवळे चांगल्या आक्रमकतेमध्ये आला होता. थांबणं गरजेचं होतं मात्र तिथे धावा जमवण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय कॅच सुंदर मात्र झाला. इथे मात्र आपण पाहतोय स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल त्या पद्धतीने डीप लॉंग वरती 1 धाव अंकित केली जाईल. एका धाब्याने धावफलक सरसावले. धावसंख्या लागते धावफलकावरती 32 धाबा. 32 रन्स आपण पाहतोय. सूरज भोसले नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. एका बाजूला आपण पाहतोय शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप यावेळेस आपण पाहिलं तर धावा आल्या त्या 32. 9 चेंडू 29 धाब्यांची गरज होती. वसंत निवळेनं चांगला प्रयत्न केला होता तर तिथे चांगला झेल मी म्हणून घेतला अजय मरागजेनं. तो कॅच
मी म्हणेन मॅच घेण्यासारखा आहे. मात्र अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाबा आणखीन बॅलन्स आहेत. स्ट्राईक एंड वरती शैलेश, दीपक सावंत कुठे असाल तर आपण यायचे. ओके, सन्मान्य दीपकजी सावंत साहेबांच्या ठिकाणी स्वागत आहे. शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. आर्यन प्रीमियर लीग मध्ये आपल्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे तर नक्कीच 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 28 धाब्यांची. पण पहिलंच म्हटलं होतं इथे मात्र शैलेशला थांबणं गरजेचं होतं. खास करून मी म्हणेन वसंत निवळेनं 27 धाबा जमवल्या वैयक्तिक. म्हणजे आपला खेळ सादर केला वसंत निवळेनं. आपल्या नावाला असणारा खेळ मात्र मॅच विनिंग पारी खेळणं गरजेचं होतं. स्ट्रोक्स पण सुंदर तिथे आपण पाहिला तर वसंतच्या बॅटमधून आला होता. मात्र कौतुक करेन दुसऱ्या बाजूला अजय मरागजेचं, ज्याने या ठिकाणी मेहनत कसरत दाखवली आणि कॅच मात्र तिथे घेतला. कारण माहित होतं वसंत निवळे जर मैदानामध्ये थांबेल तर सामन्याला कलाटणी नक्कीच मिळेल. 6 चेंडू 28 धाबा. सूरज भोसले असेल स्ट्राईक एंड वरती. चेंडूवरती इथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. बघा, तुम्हाला चांगले सामने जिंकायचे असतील तर तुम्हाला तशा पद्धतीचा खेळ करावाच लागेल. मात्र तिथे आपण पाहतोय सूरज भोसले, तिथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईक घेण्याचा मानस होता. क्रीज सोडणं देखील गरजेचं असतं, कॉलिंग होणं देखील गरजेचं. आणि तिथे मात्र आपण पाहतोय आता 5 चेंडू 5 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. पाच चेंडू आणि 27 धाबा. एक्सिलेंट बॉलिंग यावेळेस आपण पाहतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 27 धाब्यांची. 4 चेंडू 27 धाबा. बघा, सामना जिथे वसंत निवळेचा कॅच परफेक्ट घेतला. मी म्हणेन अजय मरागजेने तिथे सामन्याला कलाटणी मिळाली. यावेळेस मात्र जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. विकेट जाते. फलंदाज येईल बॅक टू पॅवेलियन. डीजे डीजे अजय मरागजेने जो कॅच घेतला, सचिन मरागजे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. अजय मरागजेने जो कॅच घेतला त्याच्यासाठी सचिन मरागजे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स इथे आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 पूर्णांक या ठिकाणी आपण पाहतोय. 3 चेंडूंचा इथं खेळ संपन्न झाला. आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय. डाव्या स्टिकच्या बाहेरील चेंडू आपण पाहतोय. वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपण तर धाव इथे मात्र घेतली जाईल. धावा लागतात तर धावफलकावरती 34 धावा. केदारनाथ किले 11 संघाचे सन्मान्य संघमालक संजयजी कदम साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे. शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो जगदीश सर, जगदीश सर आपण कुठे असाल तर या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये. जगदीश सर, तर नक्कीच आपण पाहतोय एका धावेने धावफलक सरसावलं. 35 या अंकावरती 35 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी डाव्या स्टिकच्या बाहेर वाईड चेंडू अबांतर धाव. बेनिफिट मिळालं असतं आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकावरती 20-22 धावा जर असत्या तर
सामना घासाघाशीचा नक्कीच पाहायला मिळाला असता. मात्र इथे वसंत निवळे गेलाय आणि तिथून सामना वरदविनायक 11 संघ बॅकफुट वरती आपण पाहतोय. औपचारिकता फक्त शिल्लक आहे या सामन्यामध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. एक्सिलेंट परफॉर्मन्स, चांगला खेळ सादर केला इथे. मात्र द ग्रेट मराठा संघानं निर्णय तुमचे महत्वाचे असतात सामन्यामध्ये. तुम्ही सामना जिंकू शकता. यावेळेस नो चेंडू. बघा बेनिफिट मिळाला असतं दोन्ही बाजूला. मात्र तिथे आपण पाहिलं होप्स डाऊन झाले जिथे वसंत निवळे बाद झाला. 27 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र शैलेश बाद झाला. सामना जिवंत राहिला असता. मात्र जिथे वसंत बॅकफुटवरती आला मात्र गोलंदाजी मी म्हणेन केली ती मात्र जगदीशने गोल आणि क्षेत्ररक्षण मी म्हणेन तर अजय मराठे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. संघमालक दिनेश मराठे यांचा संघ द ग्रेट मराठा आणि एका बाजूला वरदविनायक 11 संघ संघमालक बळीरामजी चव्हाण साहेबांचा हा संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. सामन्याचा सामनावीर सुशांत सकपाळ यांनी आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. सुशांत सकपाळ यायचंय लवकर. सुशांत सकपाळ या आपण. थँक्यू डीजे. सन्मान्य दीपकजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. फलंदाज सुशांत सकपाळ. अप्रतिम दर्जाचा खेळ. 34 धाबा ज्या फलंदाजानं जमवल्या त्या फलंदाजाला सुशांत सकपाळला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. सन्मान्य दीपकजी सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर नक्कीच समालोचन कक्षामध्ये येतील आमचे साथी समालोचक मित्र राम मोरे. आकाश मुसळे मिनिट या. जय मुसळे.